मुख्यमंत्री फडणवीस काल त्यांच्याच मंत्र्यांवर संतापलेले होते, तर मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा बैठकीपूर्वीच लीक झाल्याबद्दल त्यांना राग आला। या प्रकरणावर त्यांनी त्यांच्या सहकारी मंत्र्यांना जाहीरपणे फटकारलं। मुख्यमंत्री एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी मंत्र्यांना त्यांच्या गोपनीयतेच्या शपथेची आठवण करून दिली आणि त्यानंतरही परिस्थिती सुधारली नाही तर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला। तर गोपनीयतेचा भंग केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा छापणं हे चुकीचं आहे। काही लोक बैठक होण्यापूर्वी अजेंडा छापतायत। मी मंत्र्यांनाही याबद्दल सांगितलेलं आहे। मंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयांना बैठकीपूर्वी अजेंडा छापू नये असं सांगावं, अन्यथा मला कारवाई करावी लागेल असं त्यांनी बजावलंय। तर हा अजेंडा गोपनीय आहे असंही फडणवीस यांनी फटकारलेलं आहे। तर डान्सबार विषयी बोलताना त्यांनी सांगितलंय की काही लोक आपला अजेंडा चालवतायत। कॅबिनेटचा अजेंडा गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे। कॅबिनेटच्या आधी अजेंडा दाखवतायत, आपल्या खपासाठी नियम मोडू नका असंही फडणवीस यांनी सुनावलंय। अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत, ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल। कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे। याच्यातनं काही लपवण्यासारखं काही नाही, पण जे नियम आहेत ते नियम आहेत। त्याच्यामुळे आपल्याला देखील माझी विनंती आहे की जी माध्यमं कॅबिनेटच्या आधी अशा प्रकारे कॅबिनेटचा अजेंडा सांगतायत, अजेंडा दाखवतायत, कृपया आपल्या TRP करता किंवा आपल्या खपा करता पेपरच्या अशा प्रकारे या ठिकाणी नियम मोडू नका। उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लीक होत होता, प्रयत्न सुरू होता आणि तेच लोक आहेत त्यांच्या सरकारमध्ये आहेत ना। फितूर इथे होते, तेच फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात आणि फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत। आधीच्या राज्यामध्ये सुद्धा ह्याच लोकांनी हेच उद्योग केले आणि आता सुद्धा फडणवीसांच्या सरकारमध्ये तेच फितूर सन्मानाची पदं घेऊन बसलेले आहेत आणि ती त्यांची भूमिका योग्य प्रकारे वठवतात। प्रत्येक मुख्यमंत्री या सूचना देत असतात, परंतु आता त्यातले फितूर हा शब्द काही ठिकाणी वापरला आहे की मंत्रिमंडळात फितूर आहेत का? फितूर म्हणजे कोण? आता एक देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळातील फितुरांचा शोध घेण्यासाठी जर त्यांना विरोधकांची आवश्यकता असेल तर आम्ही ते त्यांना देऊ की तुमचे फितूर कोण आहेत, त्यांचे नावं देऊ। पाहूयात पुढची बातमी। राजधानी दिल्लीमध्ये RSSच्या नवीन कार्यालयाचं आता उद्घाटन होणार आहे। हे कार्यालय उभारण्यात आलं आहे, तर या RSSच्या कार्यालयाचं उद्घाटन आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होईल। झंडेवालान भागामध्ये जवळपास 4 एकरात केशव कुंज नावाचं हे मुख्यालय उभारण्यात आलंय। यासाठी 150 कोटी रुपयांचा खर्च आलाय। तर RSSच्या नवीन मुख्यालयाचं बांधकाम गेल्या 8 वर्षांपासून सुरू होतं। नोव्हेंबर 2016 मध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी याचं भूमिपूजन केलं होतं। तर RSSचं हे मुख्यालय राजधानी दिल्लीमध्ये उभारलं जाणार आहे आणि मागील 8 वर्षांपासून याचं कामकाज सुरू आहे। तर अशा पद्धतीचं हे मुख्यालय तयार आहे आणि आज या मुख्यालयाचं उद्घाटन होणार आहे। तर सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या मुख्यालयाचं उद्घाटन होईल आणि यावेळेला इतरही मान्यवर उपस्थित राहणार आहेत। दरम्यान हे दिल्लीतील RSSचं नवं कार्यालय नेमकं कसं असेल ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये झंडेवालान भागामध्ये 4 एकरात केशव कुंज नावाचं हे कार्यालय आहे RSSचं। कार्यालयाच्या बांधकामासाठी 150 कोटींचा खर्च आलेला आहे। तर 12 मजल्यांच्या 3 इमारतीमध्ये हे कार्यालय बांधण्यात आलंय। कार्यालयामध्ये 300 खोल्या आहेत, ग्रंथालय, ऑडिटोरियम, रुग्णालयाची ही सोय आहे। तर इमारतींमध्ये एकूण 13 लिफ्ट लागलेल्या आहेत। एकाच वेळी 1300 लोक बसू शकतील अशी आसन क्षमता करण्यात आली आहे। तर 270 पेक्षा जास्त कार एकाच वेळी पार्क होऊ शकतील, एवढं मोठं पार्किंग या मुख्यालयामध्ये या कार्यालयामध्ये आहे। तर 11व्या मजल्यावर सरसंघचालक यांचं निवासस्थान असणार आहे। आयुष्यभर जोडीत फिरायचं
का आयुष्यभर लोकांच्या घरी मावून नाही करायचं? म्हणून 5 स्टार मध्ये, 5 स्टार रूम मध्ये, 5 स्टार ऑफिस मध्ये बसायची सवय ही वाईट नाही. प्रगती जग करताय, त्यामुळे RSSनी प्रगती केली तर वाईट काय? त्यांना शुभेच्छा आहेत. एवढंच सांगावं की 200 कोटी रुपयाचं ऑडिट बिडिट करून घेतलं काय, याचं उत्तर दिलं तर बरं होईल. यानंतर एक मोठी बातमी आहे. खासदार संजय राऊत यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर जहरी टीका केली आहे. डील झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगानं पुढे गेले त्या पद्धतीनं त्यांनी काही कागद आणि पुरावे पुढे आणले आणि त्यांना अचानक ब्रेक लागला असा आरोप राऊतांनी केलाय. तर धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरही राऊतांनी टीका केली आहे. आपण कोणाला भेटायला जात आहोत आणि आपण कोणासाठी भेटलो, आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं असा सनसणीत टोला राऊतांनी लगावलाय. दुसरीकडे मी आधीही सांगितलं होतं की मला एक प्रमुख माणसानं सांगितलं होतं की सुरेश धस माघार घेतील. त्यांची ती परंपरा आहे. एखादं डील पदरात पाडून घेतील, त्यानंतर ते शांत बसतील. तसंच मला कॅमेऱ्यासमोर बोलणं योग्य वाटत नाही, पण मोठं डील झालंय आणि हे डील राजकीय आणि आर्थिक आहे असा आरोप राऊतांनी केला. डील झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगानं पुढे गेले, ज्या वेगानं त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले, ज्या पद्धतीनं त्यांनी काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला. आपण कोणाला भेटायला जातोय आणि आपण कोणासाठी भेटतोय, आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं. त्यांनी ठेवलं नाही. पण मी आधी सांगितलं की मला एका प्रमुख माणसानं आधीच सांगितलं सुरेश धस माघार घेतील. त्यांची ती परंपरा आहे. एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बसतील. तसंच झालेलं. आता मी कॅमेऱ्यासमोर बोलणं मला आता योग्य वाटत नाही, पण एक फार मोठं डील झालेलं. पण राऊतचं हे डील राजकीय आहे की आर्थिक आहे? दोन्ही आहेत. हे दोन्ही आहेत आणि मी खरोखर त्या संदर्भात या लढ्यात जे उतरलेले आहेत, मग सुप्रियाताई सुळे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अंजली दमानी असतील, त्यांच्याशी मी या विषयावर बोलेन आणि मग आपल्यापर्यंत येईन. नॉर्मल ऑपरेशन असतो तो, मोतीबिंदूचं ऑपरेशन. काय हार्टचा अटॅक होता, ब्रेन हॅमरेज होता, काय सिरियस होता, आणि त्याच वेळी जाऊन भेटायला मंत्रिमंडळाचा कोणीच गेले नाही भेटायला. यालाच काय जायची गरज पडली? अरे कुछ तो गडबड आहे. आणि त्यामुळं काही गीर साध्य करण्यासाठी धस गेले असतील, त्यावर संशय निर्माण झाला. त्यामुळे इकडे तिकडे बोट दाखवण्यापेक्षा आता ते स्वतःच्या अध्यक्षावर जर, त्यांच्या विधानावर जर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील तर सुरेश धस नेमके कुणाच्या इशाऱ्यावर हिंमत दाखवत आहे हेही बावनकुळेजींनी शोधून काढावं. पाहुयात पुढची बातमी. संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर आक्षेपार्ह मजकुरावरून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अभिनेता कमाल आर खाननंही हा मजकूर आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत तो खरा असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं यामध्ये आणखी भर पडलेली आहे. तर विकिपीडियावरील या मजकुराची गंभीर दखल मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली. अशा प्रकारे महापुरुषांची बदनामी खपून घेणार नाही असा सज्जड दम त्यांनी भरला. अपमानित करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू आणि अशा प्रकारे जर कोणी वागत असेल तर सरकारही माफ करणार नाही आणि शिवप्रेमी माफ करणार. अशा प्रकारे महाराजांची विडंबना होईल, त्यांचं चारित्र्यांचं हनन होईल. अशा प्रकारचं लिहिणाऱ्यांना सुद्धा कारवाई करण्याची आवश्यकता आहे. राहिला विषय त्याचा तर विकिपीडियानी जे काही लिहिलंय, सरकारचे हात बांधले आहेत का? त्वरित त्या प्रसारणावर बंदी आणून ती पोस्ट डिलीट करून त्याला फटके का मारत नाही, हा आमचा प्रश्न.